क्षत्रिय कुलवंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। माता जिजाई की जय। भारत माता की जय। वाह, सगळे सहकारी असतील, सर्वांच्या निमंत्रणातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे। खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये कोट्यावधी समाज एकत्रित आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण म्हणतो एक मराठा लाख मराठा, लाख मराठा। आणि म्हणून लक्षात घ्या, लाखोने नव्हे तर करोडोने त्या ठिकाणी समाज जमा होतो। याचं कारण आमचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांची तेवढी जिद्द आहे, तेवढी चिकाटी आहे, समाजासाठी ओढ आहे की समाजामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये, एक मनामध्ये तळमळ आहे। लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने असा योद्धा आपल्याला लाभला हे आपलं परमभाग्य आहे, कारण असा माणूस परत होणे नाही। लक्षात घ्या, असा माणूस आपल्याला लाभला, आपल्या समाजासाठी लाभला। आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, जिजामाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे ज्ञानोबाराय असतील, आमचे तुकोबाराय असतील, सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि एकदा सगळ्यांनी जय घोष करायचा आहे। क्षत्रिय कुलवंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। माता जिजाई की जय। भारत माता की जय। वाह, खाली बसलेल्यांचा आवाज जरा कमी झाला। देशाविषयी स्वाभिमान असणारे सर्वजण या ठिकाणी आहेत, समाजाविषयी आस्था असणारे या ठिकाणी आहेत। खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मी बारामतीवरून आपल्याकडे प्रवास करण्यासाठी निघाले त्यावेळेस मला सांगितलं की आरक्षणाच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम आहे, कीर्तन आहे। त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की आता अभंग कोणता घ्यावा, आणि विचार करता करता सहजच माझ्या डोळ्यासमोर अभंग स्पष्ट झाला आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या वाघाच्या आणि अशा सात्विक पुत्राचं वर्णन करण्यासाठी हा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली हा समाज पेटून उठतो त्यांच्या म्हणजे आदरणीय जरांगे पाटलांच्या विषयी वर्णन करायची इच्छा झाली आणि त्याला अनुसरूनच, त्या विषयाला अनुसरून हा अभंग सेवेसाठी मी घेतलेला आहे। लक्षात घ्या, कीर्तन आपण नेहमी ऐकतो, परंतु थोडीशी समाज जागृतीसुद्धा झाली पाहिजे। माईबाप हो, खऱ्या अर्थाने हा जो लढा आहे, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं आरक्षण मिळण्यासाठी आणि ह्या उपोषणामुळेच हा महाराष्ट्र पेटून उठला। आणि माईबाप हो, हा जो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो आत्ताचा, कालचा, परवाचा, मागच्या महिन्यातला लढा नाही, तर गेल्या 50 वर्षापासून आपण मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय। लक्षात घ्या, अनेक आपली मराठ्यांची लेकरं या आरक्षण मिळण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत, अनेक
नेत्यांचे अनेक लोकांचं बलिदान या आरक्षणासाठी झालेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे. माईबाप हो, अण्णासाहेब पाटील नावाचे आमदार होते, आपल्या समाजाचे होते, मराठा समाजाचे. आणि या आमदाराची इतकी तळमळ होती अण्णासाहेब पाटील नावाची, आणि त्यांची तळमळ अशी होती की माझ्या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे कसल्याही परिस्थितीत. मी एवढा संघर्ष करतोय, मी जनजागृती करण्याचं काम करतोय, आणि म्हणून माझ्या समाजाला मी निश्चित न्याय मिळवून देणारच, एक जिद्द यांची होती. आणि त्यांनी अशी शपथ घेतली की उद्या सूर्योदयापर्यंत माझ्या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. जर उद्या सूर्योदयापर्यंत माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळालं तर उद्याच्या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायला हा अण्णासाहेब पाटील जिवंत राहणार नाही. शपथ घेतली होती. आणि सूर्योदयाच्या अगोदरच त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील नावाच्या एका योद्ध्यानं स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं, लक्षात घ्या. ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षणच देत नाही हे सरकार, त्यावेळेस काही मुलांनी आत्महत्या सुद्धा केल्या, लक्षात घ्या. तरी पण ह्या सरकारला दया आली नाही. माझी तरुण मुलांना विनंती आहे की तुम्ही आत्महत्या करू नका. जर तुम्ही आत्महत्या केली तर ह्या सरकारला काही फरक पडणार नाही. फरक पडणार तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आई वडिलांचा विचार करा, फरक पडणार तुमच्या आई वडिलांना, लक्षात घ्या. आणि म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे. म्हणून लढता लढता मरण आलं तरी चालेल, पण आत्महत्या करू नका, ही माझी प्रत्येक तरुण बांधवाला कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या तळमळीनं आपण या ठिकाणी आहोत. आणि खरं सांगू, या ठिकाणी आपण आलात ना, असं समजा की मी मनोज जरांगे पाटीलच आहे, असं समजा. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक घास आपल्या मुखामध्ये घालाल, प्रत्येक पाण्याचा घोट घ्याल, त्यावेळेस प्रत्येक घोटागणीस आणि प्रत्येक घासागणीस मनोज जरांगे पाटलांचं स्मरण करावं, एवढी विनंती. कारण त्या योद्ध्याने आपल्यासाठी एवढा त्याग केला. मी आजचा उपोषणाचा 7वा दिवस आहे. मी व्हिडिओ बघितला, अक्षरशः त्यांची अवस्था बघून डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांचा हात असा थरथर कापतोय, आवाजसुद्धा त्यांचा कमी निघतो. कारण 7 दिवस झालं या माणसाने अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही घेतला. विनंती केली. अक्षरशः कोणाच्याही हृदयाला जखम होईल, कोणाचंही हृदय रडेल ही अवस्था बघितल्यानंतर. पण ह्या सरकारला काहीच कसं वाटत नाही याची मला खंत वाटते. अक्षरशः माईक हातामध्ये घेऊन ते बोलत होते, हात थरथर कापत होता, आणि तरी पण ते बोलतच होते. फक्त एकच वाक्य बोलत होते की जोपर्यंत माझ्या समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. याला खरा योद्धा म्हणतात, लक्षात घ्या. आणि अक्षरशः खरं सांगू, इतकं वाईट वाटलं हालत बघून. जो योद्धा आमच्यासाठी त्या ठिकाणी लढतोय, जो योद्धा आमच्यासाठी उभा राहिलाय, त्या योद्ध्याचीच अशी अवस्था जर पाहिली तर खूप वाईट वाटतं. आणि म्हणून आमच्या मराठा समाज बांधवांनी अक्षरशः जीवाचं रान करून प्रत्येकाने अन्नाचा पाण्याचा त्याग करून त्या ठिकाणी आमचा समाज बांधव त्या ठिकाणी उपोषण करतोय. आता 2 महिने झालं हा मराठा क्रांती मोर्चा चालू आहे. 2 महिने झालं आपण लढतोय, पण तरीसुद्धा सरकारला याची जाणीव नाही. आपला मराठी समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे, लक्षात घ्या. आज या ठिकाणी
करोडोने, लाखोने नाही तर करोडोने त्या ठिकाणी लोक जमा होत आहेत. याचं कारण काय? तर याचं कारण फक्त एकच आहे, लक्षात घ्या. ज्या वेळेस धर्माचं उल्लंघन होतं, ज्या वेळेस त्या ठिकाणी धर्मावरती संकट येतं, त्यावेळेस भगवंत अशा माणसांना पाठवत असतो, अशा माणसाची निवड करत असतो. कशासाठी? धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, आपुल्या पडीसी भक्त जना अंबरुषीसाठी जन्म सोसिये, अंबरुषीसाठी जन्म सोसिये, आपुल्या पडीसी रक्षण करण्यासाठी भगवंत अनेक रूप धारण करतो आणि अगदी त्याच पद्धतीने आमचा मराठा समाज बांधव आरक्षणासाठी उपोषणा बसलेला आहे आणि या आरक्षणासाठीच त्या भगवंताने, त्या परमेश्वराने निवड केली ती आमच्या मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची, लक्षात घ्या. आणि त्यांचा लढा असाच चालू राहणार आहे. तो काहीही केलं तरी विझणार नाही, कारण त्यांची तेवढी जिद्द आहे, तेवढी चिकाटी, लक्षात घ्या. आणि आपण उपोषणाला बसलेला सर्व मराठा समाज बांधव, पण जे कोणी उपोषणाला बसलेले नसतील, तुम्ही उपोषण नका करू, पण तुम्हाला एक विनंती आहे, जो कोणी उपोषणाला बसलेला असेल त्याला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन साथ तरी द्या, त्याला आधार तरी द्या, एवढी तुम्हाला विनंती आहे. खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतो, या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, ज्या महाराष्ट्रामध्ये भगतसिंग राजगुरू होऊन गेले, अशा महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझा जन्म झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जह डाल डाल पर सोने की
चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। हे भारत वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। हर एक बालक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। यह सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। अशा भारत देशामध्ये, अशा महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला। आपण भाग्यवान आहोत। जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं, जातीचा विचार केला नाही, धर्माचा विचार केला नाही। लक्षात घ्या, त्यांनी जर असा विचार केला असता की मी फक्त माझ्या मराठा समाजासाठी स्वराज्य स्थापन करणार, असा त्यांनी विचार केला का? नाही, तर सगळ्यांसाठी हे स्वराज्य त्यांनी स्थापन केलेलं आहे। लक्षात घ्या। आणि म्हणून त्या स्वराज्यातले आपण सगळेजण आहोत। आणि असं मराठा मोर्चामध्ये मी ज्यावेळेस होते त्यावेळेस मला सुद्धा काही लोकांनी विचारले की तुम्ही कुठल्या कॅटेगरीतल्या आहात, ओबीसी का ओपनमधले वगैरे काय। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली मी छत्रपती शिवाजी महाराजांची लेक आहे। म्हणून लक्षात घ्या, हा विचार आपण करायचा नाही। माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा विचार फक्त डोक्यात आपण ठेवायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं, स्वतःच्या प्राणाचा सुद्धा विचार केला नाही। देव देशन धर्मा पायी प्राण घेतल हाती, देव देशन धर्मा पायी प्राण घेतल हाती। शूरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती। मातेच्या गर्भात उमगले झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागल जडली बेडी भीत। लाख संकटे झेलून गेल असी पहाडी छाती। शूरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती। देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती। देशासाठी धर्मासाठी झगडणारे काही लोक आहेत आणि म्हणून त्याचपैकी जे नेते होऊन गेले त्याचपैकी आज आपल्या समाजाला लाभलेला नेता म्हणजे मनोज साहेब जरांगे पाटील आहेत। आणि खऱ्या अर्थाने हा सगळा समाज त्यांनी या ठिकाणी एकत्रित करण्याचं, आपल्या महाराष्ट्रावर खूप मोठं संकट या ठिकाणी आलं, सगळा समाज रस्त्यावरती उतरला। पण एका गोष्टीचं मला विशेष वाटतं बरं का, एका गोष्टीचं मला विशेष वाटतं, 1.5 कोटी मराठ्यांनी एकत्रित जमून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली
त्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये खूप मोठा इतिहास घडवलाय असं म्हणाय काय हरकत नाही. जगाच्या पाठीवर जगातली सगळ्यात मोठी सभा म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली सभा आहे. आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला सुद्धा हे जमलं नाही, ना देशाच्या कुठल्या पंतप्रधानांना हे काम जमलं नाही. ते आमच्या मनोज साहेबांनी जरांगे पाटलांनी करून दाखवलं. काही लोकांना ते बघवत नाही, लक्षात घ्या. पण या ठिकाणी येणारा जो समाज होता ना, तो कोणाच्याही पैशाने आलेला नव्हता, तो कोणाच्याही आमंत्रणाने आलेला नव्हता, लक्षात घ्या. या ठिकाणी आलेला जो समाज होता तो फक्त आणि फक्त आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आलेला होता. आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की सरकार, आम्ही जे काही तुम्हाला आरक्षण मागतोय ते काय 5 किलो तांदळासाठी 2 रुपये किलो गव्हासाठी मागत नाही, आहे की नाही. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु आमची पोरं 90% 95% मार्क्स पाडतात तरी त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्यामुळे आमची पोरं आत्महत्या करतायत. याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकार आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही तुम्हाला वेळ दिला, तुम्ही जेवढा मागितला त्याच्यापेक्षा 10 दिवस जास्त वेळ दिला ना, आणि म्हणून तुम्ही आता विचार केला पाहिजे. आम्ही 2 पावलं पुढं आलो, तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढं आलंच पाहिजे. आणि ह्या दिवाळीमध्ये आमच्या पदरामध्ये जर तुम्ही आरक्षणरूपी दिवा टाकला तर निश्चित शेतकऱ्याची दिवाळी चांगली साजरी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही मागून मागून तुमच्याकडे काय मागतोय? आमचा हक्क तर मागतोय ना, आमचा हक्कच आम्हाला पाहिजे. आणि सरकार काहीही करू शकतं, आरक्षण तर खूप छोटीशी गोष्ट आहे. आम्ही म्हणत नाही दुसऱ्याच्यातलं काढा ना आम्हाला द्या, आम्ही म्हणतोय का दुसऱ्याच्यातलं काढा ना आम्हाला द्या, पण जे आमच्या हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं तरी आम्हाला द्या ना. आम्ही आमचा हक्कच मागतोय ना. मायबाप हो, अक्षरशः 70, 80, 700, 700, 800, 800 मार्क पाडणारी आमची पोरं MBBSला त्यांचा नंबर लागत नाही. आणि प्रायव्हेट MBBS आपल्याला परवडते का? नाही परवडत. 1.5 कोटी रुपये एका कॉलेजला डोनेशन आहे. मग तुम्ही असं ठरवलं आहे का की डॉक्टरच्याच पोराने डॉक्टर व्हायचं, वकिलाच्याच पोराने वकील व्हायचं, पुढाऱ्याच्याच पोराने पुढारी व्हायचं, असं तुम्ही ठरवलं आहे का? अरे नाही हो महाराज, कधीतरी शेतकऱ्याचा मुलगासुद्धा डॉक्टर झाला पाहिजे, कधीतरी शेतकऱ्याचा मुलगासुद्धा वकील झाला पाहिजे. हा विचार आपण केला पाहिजे. मोदी साहेब तर म्हटले होते की हा भारत महासत्ता बनवणार, नाही का? नाही, चांगलं मत आहे, नक्कीच हा देश महासत्ता बनवा. पण हा देश केव्हा महासत्ता होईल? ज्या दिवशी या देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या योजना राबवल्या ना, तुम्ही अशा योजना राबवल्या की त्याने गरीब गरीबच राहत आहेत आणि श्रीमंत श्रीमंतच होत आहेत. दुष्काळ आला, गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. कोरोना आला, गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, अगदी सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे. आपल्या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे. सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तन न करता. आणि मला विशेष वाटतं बरं का, विशेष वाटतं मला, कितीतरी कोटीने समाज त्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये आहे, पण एकाही पोलिसाची गरज पडली नाही. हा या जगाला, या मराठा समाजानं दाखवलेला आदर्श आहे. आणि म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने निघालो याचा अर्थ असा नाही, तुम्ही सुद्धा तेवढ्या पद्धतीने आमच्यासाठी केलं पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे, ही विनंती आहे. निदान आता सध्या आज 7वा दिवस आहे, निदान सरकारने आता तरी जरांगे पाटलांच्या जीवाचा तरी विचार करावा अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून थोडी तरी कळवळ आली पाहिजे, थोडं तरी त्या ठिकाणी काहीतरी वाटलं पाहिजे अंतःकरणाला. त्या योद्ध्याने संपूर्ण समाजासाठी जर तो लढत असेल, तर तो जर चांगलं काम करत असेल, संपूर्ण समाज जर त्या ठिकाणी एकत्रित आला असेल, तर निश्चित सरकारने या बाबतीत विचार करावा. हे मी वारकरी संप्रदायाच्या वतीने सरकारला माझी विनंती असेल. लक्षात खऱ्या अर्थाने
आमच्या आदरणीय मनोज जरांगे पाटलांसारखा मुलगा कोणाच्याही पोटी जन्म घेत नाही. लक्षात घ्या, ज्या मातेची कुस पवित्र असेल त्याच मातेच्या पोटी असे पुत्र जन्म घेत असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांना धन्यता देण्यापेक्षा त्यांच्या माता पित्यांना धन्यता द्यावी. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात